सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष संघटना आपल्या युत्या आघाड्या जाहीर करत आहेत. त्याचसोबत अनेक लोक आपल्या उमेदवाऱ्या देखील जाहीर करत आहे. अशा असताना आनंदराज आंबेडकर यांनी देखील अमरावतीमधून लढण्याचं मानस तयार केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मी त्या ठिकाणावरनं लोकसभा निवडणूक लढविणार आहे. परंतु त्याच पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीकडनं तिथे दुसऱ्याच कोणाला तरी उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर जे आहे आनंदराज आंबेडकर यांनी एक परिपत्रक काढलं. त्यांनी एक पत्रक जाहीर केलं आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये खूप मोठा फरक पडला आणि प्रकाश आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडीने जे आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला. तर नेमकं ते पत्रक काय होतं, आनंदराज आंबेडकर यांनी काय लिहिलंय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सप्रेम जेपी, मी आनंदराज आंबेडकर, मी राष्ट्रीय अध्यक्ष श्री रिपब्लिकन सेना या पत्राद्वारे अमरावतीतील संविधानप्रेमी जनतेस कळवितो आहे की RSS प्रणित भाजपच्या सरकारने संविधान बदलण्याचा जो निश्चय केला आहे त्याला संविधानिक प्रत्युत्तर म्हणून मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित केली होती. मला या संदर्भात काही संविधानप्रेमी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळाला आणि याच पार्श्वभूमीवरती माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीला पक्षाला 3 दिवसांपूर्वी पत्राद्वारे विनंती केली तरी देखील परंतु आम्हाला वारंवार टाळून आमच्या व्यतिरिक्त इतर लोकांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील अमरावतीच्या संविधानप्रेमी जनतेच्या अमूल्य मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सनातनी हुकुमशाही भांडवलशाही भाजप सरकारला निवडून येऊन संविधान बदलण्याची दाट शक्यता आहे आणि हाच राजकीय अनर्थ टाळण्यासाठी मी माझ्या कोर कमिटीच्या सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने माझ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी आज दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरी या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल असे मी जाहीर. आनंदराज आंबेडकर यांनी हे परिपत्रक काढलं आणि हे पत्रक त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांना पत्रक देण्यात आलं आणि वंचित बहुजन आघाडीने जे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर चला पाहूया नेमकं वंचित बहुजन आघाडी काय म्हणाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडनं जे आनंदराज आंबेडकर यांना पत्र देण्यात आलं, त्यांनी जे पत्र जाहीर केलं त्यामध्ये ते म्हणतात, प्रति माननीय आनंदराज आंबेडकर यांस सप्रेम जेपी, अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. आपल्या उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करू नये अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली आहे व त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला देखील नाही. आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असेल तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील आणि त्यामुळे आपण अर्ज मागो घेऊ नये व त्यासोबत उमेदवारी कायम ठेवावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीकडे करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी व त्यासोबत आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये युती झाली. पुन्हा आंबेडकर घराणे एकत्र झाल्या अशा प्रकारच्या चर्चा होत आहेत. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.